नाशिक त्र्यंबकेश्वर मधील साधू महंतांची बैठक बोलावण्यात आली आहे। शासनाच्या कुंभमेळा समितीवर साधू महंत नाराज असल्याचे कळतंय। त्र्यंबकेश्वर इथं ही तातडीची बैठक होणार आहे। सर्व आखाड्याचे साधू महंत या बैठकीला उपस्थित राहतील। शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्यानं साधू महंत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। शासनाच्या कुंभमेळा समितीवर साधू महंत नाराज आहेत। त्र्यंबकेश्वर इथंही तातडीची बैठक होणार आहे। सर्व आखाड्यांचे साधू महंत या बैठकीला उपस्थित राहतील। शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्यानं साधू महंत काय भूमिका घेतात याकडे लक्ष असणार आहे। ही बैठक त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित करण्यात आली आहे। तर कुंभमेळ्याचं नियोजन करण्यासाठी शासनाकडून कुंभमेळा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। मात्र या समितीमध्ये साधू महंतांना स्थान देण्यात आलं नाही आणि त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वरमधील साधू महंत या बैठकीला उपस्थित राहतील। सर्व आखाड्यांचे साधू महंत या बैठकीमध्ये असतील। त्यामुळे शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्यानं आता साधू महंत काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। शासनाच्या कुंभमेळा समितीवर साधू महंत नाराज असल्याचं कळतंय। त्र्यंबकेश्वर इथं ही तातडीची बैठक पार पडेल। सर्व आखाड्याचे साधू महंत उपस्थित राहणार आहेत। शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्यानं साधू महंत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे।